आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे थैंक यू सर। क्यों? वो किसी ने दरवाजा लॉक किया था। काका, अरे ऐक ना। नमस्कार। मला माहिती आहे इथे देशभरातनं वेगवेगळ्या राज्यातनं लोक आली आहेत आणि तुम्हा प्रत्येकाला मराठी येतं असं नाही आहे, पण मला फक्त मराठीच येतं। आणि एक सांगू का, कुठली भाषा अशी लहान मोठी नसते। भाषा हे फक्त माध्यम आहे ना, कुठलीही भावना व्यक्त करायचं। मग आपण ज्या भाषेत विचार करतो त्या भाषेत भावना मांडल्या तर काय बिघडलं? तुम्हाला माहितीये का, आमच्या वस्तीत ना आम्ही साऊथचे सिनेमे खूप असं भारी बघायचो, पण ते म्यूट करून बघायचो। ते काय बोलतात ते कळायचं नाही, पण त्यांना काय वाटतंय ना हे कळायचं। आणि ते वाटणं असतं ना, तेच महत्वाचं असतं। आणि मला जे वाटतंय ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। खरं तर माझ्या कुटुंबाचं कौतुक आहे। ते आशुतोष बरोबर होते म्हणून एवढं सगळं झालं। खरं तर म्हणून आशू इथपर्यंत येऊन पोहोचला। तो फसला होता पण खचला नाही। त्याला त्याच्या मेहनतीवर, त्याच्या खरेपणावर खूप विश्वास होता, म्हणून तो ह्या सगळ्याला बळी नाही पडला। आणि हेच कारण असावं तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय। त्याचा अवॉर्ड घेताना ना मलाच खूप भारी वाटतंय खरंच। शेवटी शिवाने सांभाळून घेतलंच। काय सांभाळून घेतलंय? आता सगळे हसतील ना तेव्हा बघा। सगळ्यांना थँक्यू। हा कार्यक्रम खूप भारी आहे, मला खूप आवडला। आणि त्यात माझ्या नवऱ्याला अवॉर्ड मिळतंय ह्यापेक्षा चांगला आनंद कुठेच नाही। एखाद्या बायकोचा सुखावणारा प्रसंग कोणता माहितीये तुम्हाला? तर तिच्या नवऱ्याचं कौतुक होताना बघणं, तो यशस्वी होताना बघणं। ते म्हणतात नाही का, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते। पण आमचं तसं नाही हा। आम्ही दोघंही एकमेकांच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत, एकमेकांच्या स्वप्नांसाठी आहोत। खरंच मला आशूला हे अवॉर्ड मिळतंय ना, हे बघून खूप भारी वाटतंय। आणि ना माझा नवरा आहेच भारी म्हणून भारी वाटतंय। म्हणजे जगातला भारी नवरा आहे तो माझा, एकदम भारी। थँक्यू हा सगळ्यांना, खूप खूप थँक्यू। Hello everyone. I'm sorry I was attending to some personal matter. My wife here, she thanked everybody on behalf of me. But she forgot about one name. Herself. खरंच शिवा, तुझ्यामुळे सगळं शक्य झालं। तू नसतीस तर काहीच पॉसिबल नव्हतं।
ठीक आहे. नाही, बाहेरचा किचाड बघता खोली तशी बरी आहे. आणि मला कुठे आयुष्यभर राहायचं इथे. काही दिवस राहायचं, झोपायचं बास. आणि हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हे एनी डे बरं आहे. त्यांना पैसे वाचतील तर नंतर वापरता येतील, आरामात जगायला उपयोग येतील. येऊ का मॅडम? हां, या ना. काय कशी वाटली खोली? चांगली आहे, बरी आहे. हो हो, चांगलीच आहे. सगळ्या सोयी वगैरे केलेल्या आहेत. बरं हे बघा, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत माझ्या हातात भाडं आलं पाहिजे. मान्य? हां, आणि इथे जास्त आवाज करायचा नाही, बाहेरून कोणाला आणायचं नाही. मान्य आहे? हो मान्य आहे. बरं पैसे? आत्ताच द्यायचे. अहो खोली तुम्हाला आत्ताच पाहिजे ना. हां, एक मिनिट. हे सध्या. ठीक आहे. छान बसतं राहा, एन्जॉय करा. हो, थँक्यू. हा, मी आता एकटी ऐश करणार. मी आता आजपासून माझ्या मर्जीची राणी. काय उर्मिला, लक्ष्मण कुठे? अहो ते फोन आलाय कोणाचा तरी बोलतायत. बर बर बर. फार छान झाला कार्यक्रम. खूपच छान. हो खरंच छान झालं सगळं. हो. म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्सची सून स्टेजवर जाऊन मराठीत भाषण करून आली. हा, इंग्रजी बोलता आलं नाही, पण काय कीर्ती? काय नाही, म्हणजे हे सगळं तिथली लोक म्हणत होती. मी असं ऐकलं की मराठीत सगळं बोलणं झालं ना तर त्यांना काही कळलं नाही. इंग्रजीत बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, पण लोक असती, त्यांना काय बोलणार आपण आता. ताई कार्यक्रम छान झाला, जाऊ दे. बाकी सगळं ते सोडून दे. ठीक आहे ना, म्हणजे मराठीत तर मराठीत बोलली ती.